आर्यस न्यूज सक्षम महाराष्ट्र, आवाज सक्षम कार्याचा, आवाज महाराष्ट्राचा। मी खुशी विजय रायकवाड। आज आपण आलेलो आहे चांदूर रेल्वे शहरातील नगरसेवक पदासाठी उभे असलेले उमेदवार पप्पू दादा भालेराव यांच्याकडे। तर हे चांदूरसाठी काय करतील आपण यांच्याकडून जाणून घेऊ। नमस्कार, मी पप्पू रमेशराव भालेराव, भाजपद्वारे कमळ या चिन्हावर मी उभा आहे आणि या प्रभागासाठी म्हणायचं झालं तर मी वरती जर एक सरळ याच्या सर्व लोकांना माहिती आहे आणि मी पण तुम्हाला सांगू इच्छितो की केंद्रात, राज्यात आणि आपल्या इथेही आमदार हे भाजपचे आहे। म्हणजे एक सरळ हाती सत्ता जर इथल्या नागरिकांनी आम्हाला दिली तर आम्ही प्रगती मार्गावर इथलं चांदूर रेल्वे नेऊ आणि अशी आशाही आहे की इथले लोक आम्हाला तो मार्ग दाखवतील आणि आम्हाला पूर्णपणे बहुमतात इथे निवडून देतील अध्यक्षासहित। दादा, तर तुम्हाला या नगरातील लोकांनी का निवडून द्यावे? की अनेक वर्षापासून जुने लेआउट असल्यामुळे जसं महारुद्रनगर झाला, महालक्ष्मी नगर झाला, पात्रेकर कॉलनी झाली, इथून हा एरिया जर बघितला तर हा अत्यंत दुर्लक्षित होता। आजही गेलं तर शाळा आहे, लहान मुलांची शाळा आहे तिथे आणि तिथले रोड नाही आहेत आणि मी इथे राहत असताना सर्वांची मागणी होती की रोड बनवले गेले पाहिजे। मी सातत्याने प्रयत्न केला आणि त्या प्रयत्नात यशस्वी झालो, पण आचारसंहिता लागल्यामुळे बऱ्याचशा गोष्टी स्टॉप झाल्या। पण या प्रभागात जे प्रश्न आहे हे भविष्यात सॉल्व्ह करण्यासाठी आणि प्रत्येक घर तिथे रोड, नाली हे बनवण्याचा माझा मेन उद्दिष्ट राहील आणि तेही चांगले दर्जेदार पद्धतीने। यासाठी या प्रभागातून मी उमेदवारी मागितलेली आहे। तुम्ही जर निवडून आले तर तुमचं ध्येय काय आहे? माझं ध्येय तर सरळ याच्यात सांगायचं झालं की यापूर्वीही मी म्हणजे निवडून येता माझ्या प्रभागात अनेक कामं केलेले आहेत। रोड, नाल्यापासून अनेक कामं म्हणजे मंदिरापासून सर्व कामं करण्याचा मी प्रयत्न करतो आणि बरेचसे कामं सुरूही झालेले आहे। आणि यावेळेस आमचे जे नगराध्यक्ष पदासाठी उमेदवार आहेत स्वाती शैलेंद्र मेटे यांचं फार मोलाचं योगदान राहणार आहे, कारण की त्यांचं ॲज अ इंजिनियर म्हणून त्यांच्या हजबंडनी इथे अनेक वर्ष नगर परिषदमध्ये काम केलेलं आहे। त्यांना भौगोलिक चांदूर रेल्वेचा पूर्ण अभ्यास आहे, कुठे काय करायचं आहे याची माहिती त्यांना आहे। यासाठी म्हणून आम्ही त्यांच्यासोबत बसल्यानंतर अशी संकल्पना त्यांच्या याच्यातून ऐकली किंवा आम्ही सातत्यानं त्यांच्यासोबत चर्चा करत असताना त्यांनी सांगितलं की आपल्याला सुंदर सुशोभित चांदूर रेल्वे करायचं आहे की जेणेकरून लोकांनी बघितलं पाहिजे, बाहेरच्याही लोकांनी की चांदूर रेल्वे काय आहे। म्हणून याच्यासाठी नाना नानी पार्क, जे प्रत्येक ठिकाणी आपण बेंचेस टाकून फिरणारे वयोवृद्ध लोक राहतील, हे राहतील, म्हणजे काही अंतरावर 2-2, 3-3 बेंचेस टाकून बसण्याची त्यांची व्यवस्था। त्यानंतर जेवढेही ओपन स्पेसेस आहे इथे चांगल्या पद्धतीनं मुलांसाठी गार्डन आणि व्यायामाचं सामान आणि गार्डन डेव्हलप करण्याचं काम करू, जेणेकरून तिथे पावसाळ्यात म्हणजे कचरा हे ते राहणार नाही, ते ओपन स्पेस आपण कव्हर करण्याचं काम करू। त्यानंतर दर्जेदार रोड, नाल्या, त्याचे कचऱ्याची विल्हेवाट, हे जे संकल्पना आहे माननीय स्वातीताई शैलेंद्र मेटे अध्यक्षपदाच्या जे आमच्या भारतीय जनता पार्टीच्या उमेदवार आहे यांच्या संकल्पनेतून आम्ही सर्व उमेदवार मिळून हे भारतीय जनता पार्टीतर्फे आश्वासन देतो की हे सर्व आम्ही कामं पूर्ण केल्याशिवाय इथे थांबणार नाही। तर आता आपण पप्पू दादा भालेराव यांची मुलाखत घेतलेली आहे आणि आपण आर्यस न्यूज सक्षम महाराष्ट्र याद्वारे त्यांचे विजन ऐकून घेतलेले आहे। तर पुन्हा भेटूया आर्यस न्यूज सक्षम महाराष्ट्र।